कल्पवृक्ष ब्रदर्स 11 विरुद्ध शैवी 26. आपण दोन्ही मोठ्या संघांमध्ये मॅच पाहतोय. आजचा आपण ऑल इंडिया ओपनच्या टीम आज मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. स्ट्राईक एंडवरती आपण आकाश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण माई दोन्ही सलामीवीर जोडी शैवी 26 कडून आपण पाहतोय. आणि कल्पवृक्ष पहिलं षटक घेऊन आलाय प्रिन्स. येस ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा करताना पहिलं षटक पाटील ब्रदर्स आयोजित पुरापाडा पाटील चषक. आजच्या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस फायनल डे. पहिला चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न थर्डमॅनच्या दिशेने चेंडू हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूला पकडले फेकी करेपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकतात दोन्ही श्री गणेश होते. शैवी 26 एक चांगला फटका होता बघा, पाहू शकतात. चेंडू थोडासा थांबून आला तर पूर्णपणे माइंडसेट केलं होतं की पहिल्या चेंडूवरती थर्डमॅनचं क्षेत्र निवडलं होतं. त्या ठिकाणी चेंडूला खेळलं होतं. 2 धावांनी श्री गणेश होते धावफलकारती शैवी 26 या संघाचा. थोडंसं आपण पाहू शकता करावं खेळाडू सुद्धा आता मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना. फाईन लेग विकेटच्या मागे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू शहराचा वेध घेतलाय. पंच आमच्या दिशेने वळत आहेत लेग बाईसचा इशारा करताना. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 3 आपण पाहतोय. ऐकतोय सर्वजण पाटील ब्रदर्स पुरापाडा आयोजित पाटील चषक या स्पर्धेचा तिसरा दिवस, आजचा अंतिम दिवस. ओपनचे आपण मॅच पाहणार आहोत. ऑफ साईडला डोक्याच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सर्कलमध्ये राहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत सिंगल कंप्लीट होताना दिसते आपल्याला. एक चांगला फटका होता. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. 4 धावा. पॉईंटच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तीन क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते पण चेंडू नोजमॅन लँडमध्ये पडतोय. फेकी होईपर्यंत आपण पाहू शकता एक चांगली फेकी सुद्धा गेली आहे. सिंगल फक्त. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण 5 पाहतोय. एक शांत सुरुवात पाहतोय आणि याची गरज सुद्धा आहे की धावफलकाला आधी सुरुवात द्यायची आहे, एक स्टार्ट करायचं आहे. आपण याआधी मास्टरची मॅच एक सुंदर मॅच पाहिली. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू क्षेत्ररक्षक पाहतोय लॉंगॉनवरती जलद गतीने आणि वेगाने क्षेत्ररक्षक आले होते चेंडूवरती. फेकी सुद्धा खूप चांगली गेली होती. फक्त सिंगल. बघा पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवरफुल बॅटिंग दिसेल काही सुद्धा पाहावं लागेल. आणि इंटेंट कशा बरोबर पाहू शकता की चांगला चेंडू येते तर चांगल्या चेंडूला फक्त सर्कलच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न करतात. पण तिकडे आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण सुद्धा कल्पवृक्ष या संघाचं खूप चांगलं होता ना. स्विचेड करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकारी धावा मात्र 6. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. गोलंदाजी मारवरती आपण संधीला पाहतोय. दुसरं षटक असणार आहे. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक थोडंसं बीट होताना आपण पाहू शकता. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू थोडा लवकर चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत होता आणि पंचा इशारा देताना 22चा कॉल होता. एक 22ची धावफलकामध्ये ॲड होताना बघा धावफलकर धावा 7.
सिंगल डबलने धावफलक सुरू आहे. इथून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न चालू आहे, पण क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी सुद्धा खूप चांगली दिसते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा धावफलकावरती. फुलटॉस चेंडू, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत आणि हातातून झेल निसटतोय. कॅच सुटते बघा. इकडून जर का प्रयत्न होता, चेंडूवरती आले होते पूर्णपणे, पण तो स्वतःचा बॉडीचा कंट्रोल नव्हता चेंडूवरती आणि धावता धावता चेंडू हातामधून निसटतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळ करतावा 8. स्विच इट करण्याचा प्रयत्न, फुलटॉस चेंडूला मिस केलं गेलंय बघा. इथून आपण पाहतोय शैवी 26 कुठेतरी पाहतोय की स्विच इट आणि म्हणजे विकेटच्या मागे बहुधा थर्डमॅन असू दे, गल्ली असू दे, स्क्वेअर लेग असू दे, फाईन लेग, त्या दिशेने खेळण्याचा जास्त प्रयत्न चालू आहेत. फटके त्या दिशेने एक्झिक्यूट केले जातात, पण बॅटमधून तसे फटके येत नाही आहेत. आपण पाहू शकता सिंगल डबलने फक्त धावफलक सुरू आहे. स्क्वेअर लेगला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू गाडी येण्याचा प्रयत्न करतोय आणि कॅच होते मिस आणि चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. सन्माननीय राजूदादा म्हात्रे आणि निलेशजी पाटील साहेब यांचं सुद्धा व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. आपणास सुद्धा विनंती असेल स्थानपन्न व्हायचं आहे. आपण सर्वजण पाहतोय पाटील ब्रदर्स पुरापाडा आयोजित पाटील चषक, दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मॅचच्या दिशेने होतं आपण. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 12. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, चांगलं फेकी होईपर्यंत 2 धावा कंप्लीट. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 14. दुसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण सर्वजण पाहतोय ऐकतोय. पाटील ब्रदर्स पुरापाडा आयोजित पाटील चषक या स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. ओपनच्या टीम आपल्याला इकडे खेळताना दिसणार आहेत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडू फसून आला. आपण पाहू शकता खोलवर टप्प्याचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतात. एकाकडून चुकी झाले, दुसरा बॅकअप येईपर्यंत थ्रो चांगला होता, पण गुड रनिंग बिटवीन द विकेट शैवी 26 या संघाची सुद्धा होती. अखेरकार दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकर धावा 16. घेऊया ब्रेक. ऐकूया एक सुमधीर संगीत. जेरी गॅरी गॅरी गोलंदाजी मारवरती आपण गॅरीला पाहतोय. तिसरं षटक. गॅरीचा पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू कव्हरमध्ये मारण्याचा प्रयत्न. तिकडे कोणही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू निघून जातोय अलॉंग द कार्पेट, सीमारेषा पार, 4 धावांसाठी. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा इतका चांगला संपर्क नाही होता. पंच लेग बायचा इशारा करताना. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 21. मग
4 षटकांची मॅच असणार आहे. आपण पाहतोय आजच्या दिवसात ओपनच्या टीम खेळण्यात आपल्याला तब्बल इकडे 10 सामने खेळायचे, तर 4 षटकांची मॅच असणार आहे. आपल्या सर्व संघांनी याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आणि नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघ असतील प्लीज रिपोर्टिंग करायसाठी यायचं आहे. आमच्या आयोजन कमिटी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. पण पाहू शकता धावफलकाची परिस्थिती आपण पाहू शकता, 2 चौकारांनी चांगली आहे, पण ती परिस्थिती कायम ठेवणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि तिसरं षटक आहे, शेवटच्या षटकामध्ये मोमेंटम कोणत्या बाजूनी जाणार आहेत हे सुद्धा पाहावं लागेल. 21 फुलटॉस चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय, सीमारेषा पार, चौकार. षटकार षटकार पंचांचा नोचा सुद्धा इशारा आहे, नो सुद्धा आहे आणि 6 धावा सुद्धा आहेत. म्हणजे इथून जर का विचार केला तर पुढील येणारा चेंडू फील्ड सुद्धा असणार आहे. इथून लायसन्स आहे, मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकता आपण कशा प्रकारे थोडासा कमरेचा वरती होता चेंडू, त्या चेंडूचा पुरेपूर फायदा होता. येस, चौकार आहे पंच. चौका होता तर षटकार नाहीये. म्हणजे पुढील चेंडू फ्री हिट आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात, सिंगल कंप्लीट फेकी होईपर्यंत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतो, लॉंग ऑफ आणि कव्हरच्या गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना जातोय, चेंडू जातोय निघून सरळ आर पार, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळ धावा 31. स्कूप केलाय 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू गाडी येण्याचा प्रयत्न करतात, दोघांच्या मध्ये चेंडू पडतोय. चेंडूला पकडेपर्यंत एक सांगतोय 13 नाही मेरा आहे. 13 मेराच्या करण्यात चेंडू एकाच्याही हातामध्ये येत नाहीये आणि येईपर्यंत 2 फेकी सुद्धा खराब. आणि बघा हे जास्त मोमेंटम तिकडे क्षेत्ररक्षणाचा नजारा चांगला नव्हता. इथे फेकी झाल्यानंतर यष्टीरक्षक सुद्धा चूक करतोय, एकाकडून चूक दुसऱ्याकडून सुद्धा तीच चूक, आणि नंतर तर यष्टीरक्षकला कुठेतरी चूक सुधारण्याची संधी होती. यष्टीरक्षक सुद्धा चेंडू मिस करतोय. अखेरकार तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 34 रन ऑन स्कोर कार्ड. घेऊया छोटासा एक ड्रिंक्स ब्रेक आणि ऐकूया डीजेला. सन्मान्य नारायणदादा म्हात्रे यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन होते. त्यांचं सुद्धा पाटील ब्रदर्स पुरापाडा आयोजित पाटील चषकामध्ये सहर्ष स्वागत. आपणास दादा विनंती असेल आमच्या व्यासपीठावरती आदरपूर्वक विराजमान होतं. सहर्ष स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण मॅचच्या दिशेने होतोय, तिकडे घेऊन येत शेवटचं षटक. शेवटचे षटक रिंकू. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकाची परिस्थिती आपण पाहू शकतो खूप चांगली आहे. 32 धावा. इथून मोठे फटके नाही, फक्त चौकार आणि धावफलक चालू ठेवायचं. आणि मागचं षटक थोडंसं महाग होतं, कारण सुद्धा होतं तो 9 वरती आलेला चौकार. स्कोर धावफलक 32 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
चला थोडीशी घाई करायची प्लीज. आपण आजच्या दिवशी ओपनचे सामने पाहताना इथून थोडीशी घाई करायची. आपल्याला इथून 10 मॅच आजच्या दिवसात दिवसभरात खेळायचा आहे. आजच्या स्पर्धेचा विचार केला तर शेवटचा आणि अंतिम दिवस. पाटील ब्रदर्स पुरापाड आयोजित पाटील चषकामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. शेवटचे षटक पहिल्या इनिंगचं मार्गस्थ. रिंकूचा पहिला चेंडू स्विच हिट गेलाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. सीमारेषा पार षटकार. फटका खूप चांगला होता. स्विच हिट केला होता. पॉईंटच्या डोक्यावरून आपण पाहिलं. चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार 6 धावांसाठी. बघा इथून आपण विचार केला तर शैवी 26 एक बॅलन्सिंग इक्वेशन घेऊन घेतात. दोन्ही आपण सलामीवर आकाश आणि माहीला पाडू. 10 चेंडूंचा खेळ दोघांनी गेलाय. 19 आणि 15 अशा वैयक्तिक खेळ होत्या. दोघांना सुद्धा माहिती आहे की आमचं दोघांचं विकेटवर टिकणं आणि धावफलकाची परिस्थिती एक सन्मानजनक टार्गेट सेट करायचं आहे. फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चालतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू निघून चाललाय. आर पार सीमारेषा पार चौकार. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 42. मिड विकेटच्या दिशेने चेंडू हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत नाही पोहोचू शकणार. चेंडू पडतोय नोज मॅन लँड मध्ये ट्रॅव्हल आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली आत आहे. चेंडूला पकडलं सुद्धा होता पण इथे पाहू शकता धावता धावता फेकी करायचा प्रयत्न होता पण तिकडे हातातून चेंडू निसटलाय आणि 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा आपण पाहतोय 44. फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक मागे तैनात होते पण थोडंसं मागे जाता जाता चेंडूवरती आता येतील. तर इथून पाहू शकता क्षेत्ररक्षक आपल्या जागेवर जात होते. त्याच्या आधीच कुठेतरी आपण पाहू शकता चेंडू हाताळला होता पण त्याचं बेनिफिट सुद्धा झालं की चेंडू हातामध्ये आला रनिंग करताना आणि फेकी सुद्धा वेगाने गेले. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय पण क्षेत्ररक्षक राहतील फक्त. बघा चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. 5 चेंडूंचा आतापर्यंत घेर झाला. धावफलका धावा 15. बघा शैवी 26 ने कशा प्रकारे घेर रोटेट केले. कशा प्रकारे धावफलकाची परिस्थिती त्यांना माहिती आहे की पहिल्या 3 षटकारामध्ये नाही मोठे फटके आले. त्यानंतर आम्ही दोघं जर विकेटवर टिकून पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक सुद्धा चुकी करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉप दिशेने. 22 अंपायरचा इशारा. 4 धावांसाठी चौकार. एक मिनिट थांबवतो. बघा पहिल्या इनिंगची समाप्ती होते आणि दोन्ही सलामीवीर आपण बॅटरना पाहतो. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केलं दोघांनी. इथून शैवी 26 चा विचार केला तर बेनिफिट असणार आहे. दोघांनी आपली विकेट नाही टाकली. 55 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 56चं टार्गेट असणार आहे कल्पवृक्ष या संघासाठी आणि आपण पाहू शकता एकाने 13 मध्ये 26 केले तर एकाने 12 मध्ये 25 केले. म्हणजे दोघं सलामीवीर बॅटर एकमेकांना कशा प्रकारे घेऊन खेळतात हे सुद्धा पाहण्यासारखी गोष्ट आहे. एक उत्तम साथ आहे आणि साथीदाराला किती साथ द्यायची हे सुद्धा दोघांना माहिती आहे. खूप चांगला खेळ आकाश आणि माहीच्या माध्यमातून खेळला जातोय. 4 षटकं झाले. 4 षटकामध्ये 55 धावा धावफलकावरती लगावला गेलाय. 56चं टार्गेट असणारे कल्पवृक्ष आपण पाहू शकता. प्रिन्सने एक चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर सनीने सुद्धा त्या सुरुवातीला कायम ठेवलं होतं. त्यानंतर शेवटचे 2 षटक थोडेसे माग. 3ऱ्या षटकामध्ये 15 आला. त्यानंतर जे आलेलं 15 नंतरचं मोमेंटम त्याला 4थ्या षटकामध्ये सुद्धा कायम ठेवलं. रिंकूचं षटक थोडंसं माग. 23 धावा डोकल्या गेल्या त्या षटकामध्ये. चला नेक्स्ट मॅचचा टॉस दोन्ही कर्णधार यायचा आहे.
आयुषी 11 बांद्रा अँड एम स्क्वेअर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस्का बॉक्समध्ये यायचं आहे. आयुषी 11 बांद्रा विरुद्ध एम स्क्वेअर दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉस्का बॉक्समध्ये यायचं आहे. चला त्यानंतर आपण क्रिकेट एक्सपर्ट आदरणीय आमचे सर्वांना काही ना काही शिकवणारे आणि नेहमी त्यांच्याकडून शिकणारे आदरणीय तुकाराम मांगेला सर सेकंड इनिंगमध्ये आपण त्यांचा सुद्धा आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. विपुल पाटील याचा आवाज आपण ऐकत होता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गंड्याला वंदन इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला शनिदेवाला वंदन करून या पाटील परिवाराच्या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. पाटील परिवार आयोजित पाटील ब्रदर्स पुरापाडा प्रेझेंट पाटील चषक 2025 पर्व तिसरं आज ग्रँड फिनालेचा दिवस आहे आणि आज ग्रँड फिनालेच्या दिवशी ओपन गट आहे आणि ओपन गटामध्ये हा पहिला सामना इथे होतोय. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज करा. पर्व तिसरा आणि तिसऱ्या पर्वामध्ये असा खुल्या गटातील सामना आपण पाहतोय. पहिला सामना जो शेवी 26 ने बॅटिंग केली आणि आव्हान उभं केले 4 षटकामध्ये 56 धावांचं लक्ष तिथे काढायचं आहे. छप्पन्न धावांचं लक्ष काढायचं आणि 56 धावांचं लक्ष काढताना सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. शेवी 26 चंदनसरचा संघ आहे. एक तुल्यबल संघ आहेत. चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे आणि त्यांच्या समोर जर पाहिलं तर टीम कल्पवृक्ष आणि कल्पवृक्ष ज्यालाच म्हणतात ज्या वृक्षाच्या प्रत्येक भागाचा फायदा प्रत्येकाला होत असतो. आता बघूया नाव त्यांचं कल्पवृक्ष आहे. वटवृक्षाप्रमाणे त्यांना थोडंसं वाढायचं आहे. आपला खेळ उंचावायचा आहे आणि या 56 धावांचा पाठलाग त्यांनाही करायचा आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. एका बाजूला सनी आणि दुसऱ्या बाजूला प्रिन्स आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होते संजय. सनी आहे अपना सपना मनी 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 ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करायचं तर पहिल्या 56 धावा अब तक 56 धावा पूर्ण करायच्या. आणि प्रिन्स एक युवराज ज्याला म्हणतात प्रिन्स आहे आणि प्रिन्सला तसा खेळ मैदानावरती दाखवावा लागणार आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी ॲज युजल नेहमीच ज्या गोलंदाजाला आपण पाहिलेलं आहे संजय. सनी ऑन स्ट्राईक. मॅचला होईल सुरुवात. 56 धावांचा पाठलाग 14ची सरासरी आहेत. काल एक संध्याकाळचा सामना पाहिला होता ज्यावेळेला 18 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता होती. 14ची सरासरी होती आणि ती गाठली गेली होती. बघूया मॅचला होते सुरुवात. पॉवर प्लेचं षटक 3 क्षेत्ररक्षक ऑफसाईड 4 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कल मध्ये ऑफ साईडला ऑफस्टम्पच्या बाहेर होता. थोडा बाहेर चेंडू हाताळला गेला होता आणि इथे बॅटची एज अपील केलं होतं आणि बॅटच्या थोड्या एजला हा चेंडू लागलाय. पहिला विकेट पहिल्या गडी बाद.
थँक्यू. वेलकम बॅक. आपण व्यासपीठावरती पाहू शकता पाटील परिवारातील सदस्य आणि पाटील परिवाराची स्पर्धा आहे आणि संपूर्ण परिवार एकजूट होऊन आपल्या पूर्वजांना, आपल्या वाडवडिलांना, आपल्या निघून गेलेले आपले जे वाडवडील आहेत त्यांना श्रद्धांजली, आदरांजली देण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेली पाटील परिवाराची स्पर्धा आहे. आणि या पाटील परिवाराच्या स्पर्धेमध्ये मागचे 2 पर्व आपण पाहिले आहेत. हे 3रं पर्व आहे. ऑफ्टमच्या बाहेर बॅटच्या खालच्या डोका लागतो. गली रिझनमध्ये जोपर्यंत जाईल फिल्डर क्षेत्ररक्षण करेल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. शेवी 26 चंदन सर आणि दुसऱ्या बाजूला टीम कल्पवृक्ष यामध्ये चालू असलेला सामना. पुढचा मॅच एम स्क्वेअर 11 आणि बांद्रा संघ. आपण टॉससाठी या. व्हाईट बॉलचा इशारा. एक संघ इथे दाखल झालाय. आता पुढचा संघ देखील थोड्या सवधीत इथे दाखल होता. आयुष 11 बांद्रा आणि एन स्क्वेअर या 2 संघादरम्यान असेल हा मॅच. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता. हलक्या हातानं खेळलाय. जोपर्यंत मिड ऑफला फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. हळूहळू चाललंय मॅच. थोडासा संत गतीने पुढे चाललाय. थोडं वेग वाढवावा लागणार आहे. प्रिन्स आणि अमोल ऑन स्ट्राईक. अमोल स्ट्रायकर एंडला आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर इनफिल्डच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले. तो परत क्षेत्ररक्षक जाईल. फील्ड करेल, थ्रो करेल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. थ्रो थोडस वरून चाललाय. 2 धावा 3 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. 4थ्याचा प्रयत्न केला जातोय. चौथी धाव. इथे फिल्डिंग केली होती. थ्रो झाला होता. आकाश पांडे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होते. त्याच्या डोक्यावरनं चेंडू झालाय. बॅकअप आलं पण बॅकअप ही तितकं पुरेसं नव्हतं. हा चौकार. 4 धावा. अमोलच्या बॅटमधनं हा चौकार येत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आता मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळले. वाईडिश लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक भरपूर बिझी आहे. पण प्रिन्स थोडे लेझी राहिले. ते बिझी होते, तुम्ही थोडेसे लेझी राहिले. सावकाश धावले आणि त्याचा फटका बसलाय धाबाच्या स्वरूपात. दुसरा गडी बाद. थँक्यू. गरज नव्हती त्यावेळेला ही धाव घेण्याचा प्रयत्न, पण प्रिन्सनं लक्ष नाही दिलं. बघा व्हाईटिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक आता उजव्या बाजूला आला. फील्ड केलं, थ्रो केलं. कॉलिंग महत्वाची होती कारण स्ट्रायकरने कॉलिंग दिली होती की बाबा आपल्याला 2 धावा धावायचे आहेत. 2 धावा पण त्याने लक्ष दिलं नाहीये प्रिन्सनं आणि प्रिन्सला धावा देऊन माघारी यावं लागतंय. क्रमांक 4 वरती फलंदाजीसाठी राज. राज पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. एक धाव्या चेंडूवरती पूर्ण. भरपूर काय चालले मॅच मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ पाहिला ज्याच्यामध्ये एक झेलबाद झाला, एक धावबाद झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 56 धावांचा पाठलाग होता आणि 56 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 2 गडी बाद 9. इक्वेशन बघणं बघा गरजेचं आहे. 56 धावांचा पाठलाग करतोय टीम कल्पवृक्ष ब्रदर्स 11चा संघ. समोर शेवे 26 चंदनसार एक तगडा संघ आहे. तगडा प्रतिस्पर्धी संघ इथे त्यांच्या समोर आहे आणि त्याच्या समोर उत्तर देण्यासाठी कल्पवृक्ष अमोल राज ही जोडी मैदानावरती आहेत. अमोलकडे लक्ष द्यावं लागेल कारण अमोलकडे ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे. आता ती गुणवत्ता त्याला तिथे दाखवायची, सिद्ध करायची आहे. 18 चेंडूचा खेळ आहे. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. कालचा एक संध्याकाळचा मॅच अर्नाला वर्सेस अर्नाला 18-42चा सामना कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलाय. रंगलेला मॅच. वैभव पवार गोलंदाजी मार्कवरती. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडा गुडलेनवरनं उसळी घेतलं. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. गुडलेनवरती पडला
आणि थोडंसं उसळी मिळाली. चेंडू जोपर्यंत यष्टीरक्षकानं गॅदर केला गेला. 1.1 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. पुढचा मॅच जर संघ दाखल झाला तर आपण लगेच या. एक संघ इथे उपस्थित आहे. अकोटाप्याचा चेंडू लांबून खेळलाय. चेंडू थोडासा लांब होता. अमोल आता थोडे नाराज आहेत, स्वतःवरती नाराज आहेत की लांब होता, लांबून खेळण्याचा प्रयत्न केला, मिस हिट झाला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडासा अर्ध्यावरती होता आणि त्याने टिपलाय. झेल तिसरा विकेट, तिसरा गडी बाद. थँक्यू. रिप्ले पुन्हा एकदा पाहिला ना तर आपल्या लक्षात येईल काय मिस्टेक झाली, अमोलची काय मिस्टेक झाली ते आपण पाहिलं ना तर लक्षात येईल. वैभव पवारचा चेंडू होता बघा, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ज्यावेळेला तुम्हाला पुढे यायचं होतं ना त्यावेळेला बॉडी बिहाइंड गेली, मागे गेली. त्यावेळेला पहिला पुढचा पाय तुम्हाला अजून थोडासा फ्रंटला यायचं होतं, तो पाय आणि बॉडी मागे गेली. शरीरापासून आपण चेंडूपासून तो दूर गेला आणि थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न अमोलने केला. अमोल बाधवून तंबूच्या दिशेने येत असताना 3 गडी बाद 9. नितेश नवीन फलंदाज लवकर फिरले. पहिला बॉडी लवकर मागे गेली होती, आता लवकर फिरले होते. चेंडू येण्याच्या अगोदर पोझिशन मध्ये आले होते नितीश आणि राज ही जोडी मैदानावरती आहे. वैभव पवारला नेहमी आपण पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहायचो, आता दुसरं षटक हाताळतायत. पण चांगली गोलंदाजी. 3 चेंडूवरती अजून एकही धाव नाहीये. फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड ड्राईव्ह केले. विजित आले, थोडेसे आरामात आले आणि ते आरामात येत असताना समोरच्याला 2 धावा काढण्याची संधी, तितका वेळ मिळाला. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 1-1-11. 11 धावा धावफलकावरती येत असताना 3 गडी बाद 11 धावा. पाटला करतो 56चा. टप्प्याचा चेंडू हुक करायचा होता, पोझिशन मध्ये नव्हते बघा. हुक करायचं तर लवकर पोझिशन मध्ये यायचं. लेग बायचा इशारा केला जातोय. बाउन्सर होता. वेगवान नाकाजवळनं थोडासा सुगंध दरवाळत गेलाय. जसा परफ्यूम डिलिव्हरी असते ना तसा परफ्यूम पाहिलाय आणि तो परफ्यूम डिलिव्हरी हाताळला गेला होता. 1.5 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 12. 56 धावांचा पाठलाग केला जातोय. आता पुढे आले तुम्ही तर मग वैभव पवारने टप्पा अजून पुढे आणला, अजून थोडासा छोटा केला, अजून लेन थोडीशी छोटी केली आणि बीट केलं गेलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 56चा पाठलाग आहे. धावा धावफलकावरती 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 मध्ये डबल 4 44 करायचे आहेत. एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया पाटील चषक 2025. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताला गेला होता. तिसऱ्या षटक हाताळण्याचं ते हेमल दोन्ही म्हणजे अंडरआर्म ओव्हरआर्म मध्ये दोन्ही ठिकाणी आपल्या खेळाची छाप हेमलनं सोडले. फुलर लेन डिलिव्हरी होते. आता थोडस जागा बनवली आणि जागाही शोधले. लॉंग ऑफ बाउंड्री झोन मध्ये एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पार. बघूया चौकाराने किती फायदा होतोय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू जोपर्यंत डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल. थोडंसं फंबल झाला. फंबल अलाउस टू बॅट्समॅन गेट सेकंड. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल. थोडंसं पुढे चालेल. हे पहिले षटक आहे ज्याच्यामध्ये थोडासा वेग पकडतोय. 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करायचा होता कव्हरच्या दिशेनं पण ताकद नाही. तुम्ही खेळले आता नाराजी त्या करतायत की इतका चांगला चेंडू होता. फुलटॉस बॉल होता ज्याच्यावरती जास्त धावा कदाचित मिळू शकल्या असत्या. त्याच्यावरती धावा येत नाही आणि तीच नाराजी नितीशच्या चेहऱ्यावरती पाहिली. ऑफ स्टंपच्या बाहेर लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा जास्त टर्न होतोय
आणि बाहेर देखील निघून जातोय. जास्त प्रमाणामध्ये चेंडू पडला, सुरुवात ऑफ स्टंपच्या बाहेर न झाली आणि त्यानंतर अजून टर्न झाला. तो डावखुऱ्या गोलंदाजचा नॅचरल अँगल आहे. आताही त्याच अँगलने केला. आता थोडा मध्ये आहे, मधून सुरुवात झाली ती. पंच सांगता थोडा बीच में थोडासा मध्ये आहे हा चेंडू. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धापलकावरती 20. आई चेंडू गेलाय बिहाइंड द विकेट. निर्धाव चेंडू. या षटकामध्ये एक चौकाराने आशा निर्माण केली होती, पण मागच्या 2 चेंडूवरती 2 डॉट हाताळून हेमलनं कमबॅक केलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा धापलकावरती 3 गडी बाद 20. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया पाटील परिवाराच्या स्पर्धेमध्ये पाटील चषक 2025. 3 षटकांचा खेळ. धावा धापलकावरती 20. आता गोलंदाजी मार्कवरती महेश सकपाल अर्थात माई. शेवटचं षटक आणि धावा करायचे ते 36. 6-36. वेगवान चेंडू होता. रिलीज ऑफ द डिलिव्हरी ज्यावेळेला चेंडू हाताला गेला होता त्यावेळेला माईनं एक्स्ट्रा पेस जनरेट केला, एक्स्ट्रा वेग. थोडं शेवटच्या क्षणी वेग देण्याचा प्रयत्न केला गेला होता चेंडूच्या वरती. 5 चेंडूचा खेळ आहे. 5 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. राज मागे 3 चेंडूचा सामना त्याने देखील केला. तो स्ट्रायकर आहे. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न गली रिझन मध्ये चेंडू चाललाय. सीमारेषा पार. काहीच काय ना होईना. शेवटच्या क्षणी थोडे एंटरटेनमेंट झाले आणि आज चौकार. 4 धावा. माईचा जो वेग होता, चेंडूचा वेग होता, त्याच वेगाचा फायदा त्यानं उचलला. जो स्पीडनं चेंडू आला, फक्त बॅटचा फेसचा ब्लेड ओपन केलं आणि चेंडूला गली रिजन मध्ये प्लेस केलं गेलं होतं. पुढचा मॅच 2 संघादरम्यान. एक बांद्राचा संघ असणार आहे आणि एन स्क्वेअर आणि आयशी 11 बांद्रा. 2 संघांना विनंती आहे की आपण टॉससाठी या. कुठं पैदा चेंडू हुक करायचा होता. बॅटच्या जिथे स्टिकर असते ना त्या ठिकाणी चेंडू लागला. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. एन स्क्वेअर आणि आयशी 11 बांद्रा या 2 संघादरम्यान होईल नाणेफेक. टॉस. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण टॉससाठी या. आणि दोन्ही टीमला विनंती आहे टॉस होईल, पण जो खेळाडू कक्ष आहे, जो डगआउट आहे बरोबर मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला खेळाडू कक्ष आहे, त्या खेळाडू कक्षामध्ये यायचा. लेग बायचा इशारा पंचाकडनं होतोय. शेवटच्या षटकाची बरोबर औपचारिकता जवळपास आता बाकी असताना या सामन्यामधली उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता. बिट होतोय. एक चेंडू जसा चाललाय तसा जी 56 धावांचा पाठलाग करायचा होता अर्ध्यापर्यंत पोहोचलेत. अर्धा पल्ला गाठला. अर्धा पल्ला अजूनही जवळपास बाकी आहे. शेवटचा बॉल पहिल्या मॅच मधला. हा शेवटचा चेंडू आला निर्धाव आणि हा सामना जिंकलाय 26-26. चंदनचा संघानं पहिला फेरीचा हा पहिला सामना विजय होतोय. अभिनंदन.